हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून पाहतात, मात्र ह्या नाही त्या कारणाने हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी नेहमीच अडचणीत असतात। यावर्षी शेतकरी जे आहेत ते पारंपरिक पिकाला फाटा देत भाजीपाला असेल, त्याचबरोबर फळबागा असेल या पिकाकडे वळले। मात्र आता भाजीपाला पिकाला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडत असल्याने जे आहे ते अशा प्रकारे हे भाजीपाला पीक जे आहे ते वाळून जात आहे। ही आपण जर बघितलं तर ही 1 ते 1.5 एकर मध्ये जवळपास ही मिरचीची बाग आहे। या मिरचीला शेतकऱ्यांनी 1000 रुपयाचा खर्च केला होता, मात्र याच मिरचीचा जे आहे ते या तडाख्याच्या उन्हामुळे आणि त्याला पाणीच मिळत नसल्याने अशा प्रकारे पाचोळा झालेला आहे। पूर्णतः पाण्याची गळ होत आहे, पूर्णतः हे मिरचीचं पीक जे आहे ते सुकून जात आहे। त्यामुळे या मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान होत आहे। आपण जर बघितलं तर ह्या शेतकऱ्यांनी तार असेल, दोरी असेल, बांबू असेल असं आणि खालची मल्चिंग पण असेल माल लागणार होता, मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच पाणी कमी झाल्याने विहिरीच्या बोलचे पाणी पातळी खालावल्याने जे आहे ते ही मिरचीची बाग आता पूर्णतः वाळून जात आहे। त्यामुळे या मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड नुकसान होत आहे। त्यामुळे आता हे मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन दत्तात्रय शगुरकर सह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।